नमस्कार. माझं नाव नमिता, श्री साई सोल्युशनमधून. आजचा टॉपिक असा आहे माझा, की कॉलेज ॲडमिशनसाठी लागणारे डॉक्युमेंट्स. आणि ही व्हिडिओ खास मी कॉलेज स्टुडंटसाठी आणि त्यांच्या पॅरेंट्ससाठी बनवत आहे. जेणेकरून तुम्हाला थोडीफार माहिती मिळेल, की कॉलेज ॲडमिशनच्या वेळी आपल्याला लीगल डॉक्युमेंट्स काय लागतात. तर डॉक्युमेंट्स असे असतात, मेन तर आधार कार्ड असतं स्टुडंटचं, आणि दुसरं म्हणजे इन्कम सर्टिफिकेट, कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट, आणि डोमॅसिल सर्टिफिकेट लागतं. आजकाल ते सगळ्यात महत्त्वाचं झालं आहे. आपण महाराष्ट्रात राहतो, तर आपला महाराष्ट्रात राहण्याचा पुरावा आहे डोमॅसिल सर्टिफिकेट. काही लोकांना याबद्दल बऱ्यापैकी माहिती नाही आहे, आणि असं होतं की ॲडमिशनची डेट येते तेव्हा आपल्याला डॉक्युमेंट लिस्ट भेटते कॉलेजमधून, की हे डॉक्युमेंट्स लागणार. तेव्हा आपण ते डॉक्युमेंट्स बनवायला जातो. पण मी ह्या व्हिडिओमधून सगळ्यांना मार्गदर्शन करेन, सांगेन थोडीफार माहिती देऊन, की तुम्ही हे डॉक्युमेंट्स आत्तापासून बनवायला सुरुवात करा. हे लागणारच आहे. इन्कम सर्टिफिकेट बनवलं तर बघा, त्याला 1 वर्षाचा टाईम पिरियड असतो फायनान्शियल इयर्सप्रमाणे. आता आपलं फायनान्शियल इयर आहे 1 एप्रिलपासून 2025 ते पुढच्या 31 मार्च 2026पर्यंत तुम्ही इन्कम सर्टिफिकेट ते वापरू शकता. डोमॅसियल सर्टिफिकेट एकदा बनवलं तर ते तुम्हाला कायमचं होऊन जातं. आधार कार्ड अपडेट करावं लागतं. मुलं मोठी होतात, त्यांचं फिंगरप्रिंट्स, त्यांचा फेस, फोटो हे आपण व्यवस्थित अपडेट करून घेतलेलं असणं गरजेचं असतं. आणि कास्ट सर्टिफिकेट, जर आपण कास्टमध्ये असू, आपल्याला कास्टच्या फॅसिलिटी हव्या असतील तर आपल्याला कास्ट सर्टिफिकेट लागतं. आता गव्हर्नमेंटच्या ह्याच्यामधून ह्याला टाईम पिरियड लागतो. कमीत कमी 30 दिवस, म्हणजे एक पकडून चला महिनाभर लागतो नॉर्मल बेसिसवर, आपण जर हे डॉक्युमेंट्स बनवायची प्रोसेस स्टार्ट केली तर. पण आपल्याला ह्याची पूर्ण माहिती नसल्याकारणाने आपण ॲडमिशनच्या वेळी CSC सेंटर किंवा आपले सरकार सेवा केंद्र असतात तिथे जातो, आणि हे तर हे सर्व डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी आपण जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र किंवा CSC सेंटरला व्हिजिट करतो, आणि हे डॉक्युमेंट्स इमर्जन्सीमध्ये 2 ते 3 दिवसात बनवून घेतो. तर ह्याच्यामध्ये आपलं नुकसान असं होतं, की ह्या डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी गव्हर्नमेंटचे चार्जेस फार कमी असतात. जिथे आपलं 300, 400, 500 रुपयामध्ये काम होण्यासारखं असतं, तिथे आपल्याला आपल्या इमर्जन्सीमुळे, अर्जन्सीमुळे 2 ते 3 हजार रुपये पण आपल्याला द्यावे लागतात, आणि आपण आपलं काम करून घेतो. तर माझं सर्व पॅरेंट्सना असं सांगणं आहे, की आता मे महिना चालू आहे, पुढच्या महिन्यामध्ये ॲडमिशन स्टार्ट होतील, तर तुम्ही आत्तापासून सुरुवात करा डॉक्युमेंट्स बनवण्यासाठी. तर 1 महिन्यामध्ये तुमच्या हातामध्ये रेडी होऊन डॉक्युमेंट्स येतील. ते तुम्ही वर्षभर वापरू शकता. इन्कम सर्टिफिकेट, डोमॅसिल सर्टिफिकेट, आणि आधार कार्डची प्रोसेस पण तुम्ही करून घ्या जर अपडेट नसतील स्टुडंटचे. त्यामुळे ते पुढेही तुम्हाला फायदेशीर होईल, आणि दुसरी गोष्ट ॲडमिशनच्या वेळीही यूज होईल. आणि ही माहिती तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या आजूबाजूला कोणी कॉलेज स्टुडंट्स असतील त्यांनाही सांगा. व्यवस्थित लक्षपूर्वक ऐका, समजून घ्या. आणि आमच्याही श्री साई ई-सोल्युशनमध्ये आम्ही ह्या सर्व्हिसेस देतो. ह्या व्हिडिओमध्ये मी माझा नंबर शेअर करेन, त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आम्ही ही सर्व्हिसेस देतो. माझ्या बाकीच्याही काही गव्हर्नमेंट सर्व्हिसेस आहेत, त्याच्यामध्ये आपण ई-श्रम कार्ड बनवतो, फार्मर ID बनवतो, आयुष्यमान कार्ड बनवतो, हेल्थ कार्ड बनवतो, आणि प्लस आपले बिझनेससाठी लागणारे डॉक्युमेंट्सही आम्ही बनवून देतो. उद्योग आता, शॉप ॲक्ट, GST रजिस्ट्रेशन, ITR फाईल, लोन सर्व्हिसेसही आपल्याकडे अवेलेबल आहेत. पर्सनल डॉक्युमेंट्स, आधार कार्ड अपडेट, पॅन कार्ड, वोटिंग कार्ड हेही आपण सर्व करून देतो. पोलीस व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट. तर तुम्हाला कोणतीही माहिती हवी असेल किंवा ह्या सर्व्हिसेस आमच्याकडून घ्यायच्या असतील तर खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आजची व्हिडिओ मी इथेच संपवते. धन्यवाद.